बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरिझम उभारणार आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेतून बल्लारपूर शहरात टिंबर म्युझियम व झायलरिझम उभारण्यासाठी आग्रही मागणी केली. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि विपुल वनसंपदेमुळे जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या बल्लारपूर शहरात 150 कोटीचे टिंबर म्युझियम व झायलरिझम उभारण्याची गरज आमदार मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली आणि सभागृहात मागणी लावून धरली. यानंतर हा प्रकल्प नक्कीच साकारला जाईल. येत्या अर्थसंकल्पात ही मागणी पूर्ण होईल अशी स्पष्ट आणि सकारात्मक घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धा तास चर्चेतून बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडत ही मागणी लावून धरली होती. आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात बल्लारपूरच्या सागवान लाकडाचा उपयोग अयोध्येतील श्रीराम मंदिर, संसद भवन, भारत मंडपम तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील फर्निचरमध्ये झाल्याचं नमूद करत महाराष्ट्राचा अभिमान अधोरेखित केला. तसेच जगातील प्रगत देशांमध्ये लाकूड संशोधन संस्थांची उभारणी झाल्याचे उदाहरण देत बल्लारपूर येथेही अशाच दर्जाचे ज्ञानकेंद्र उभारण्याची गरज त्यांनी मांडली. या प्रस्तावित प्रकल्पासाठी बल्लारपूर येथे सुमारे 65 हेक्टर जागा उपलब्ध असून राम लक्ष्मण नावाने ओळखल्या जाणारे ऐतिहासिक लाकूड, भामरागड परिसरातील जीवाश्म लाकडाच्या 32 दुर्मिळ प्रजाती तसेच वनसंवर्धन, हवामान बदल आणि पर्यावरण शिक्षण या संदर्भातील माहितीचे जतन या म्युझियममध्ये करण्यात येईल.